आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा काय प्रॉब्लेम झालाय? अहो हे काय सगळं पाणी दिसतंय. कुणीतरी मुद्दाम पाणी ओतलंय. शॉक तर बसणारच. म्हणजे माझा अंदाज बरोबर आहे तर. झालं मॅडम, जुना प्लग रिप्लेस करून नवीन प्लग टाकलाय. आता काय प्रॉब्लेम नाही होणार. ओके दादा, किती पैसे झाले? 500 रुपये मॅडम. आलेच घेऊन. थँक्यू सो मच दादा. थँक्यू मॅडम. आता जरा जास्तच सावध राहायला हवं मला, कारण आता प्रश्न फक्त माझ्या नाही तर श्रावणी आणि श्रेयसच्या सुरक्षेचा पण आहे, आणि त्यांच्या सेफ्टीची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. श्रेयस कसा आहे ग आता? आजी बरा आहे तो आता, झोपलाय. तू काहीतरी खाऊन घे बाळा. आणि कुणी काही बोलेल असा विचार करू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. थँक्यू आजी. पण मला खरंच कळत नाही आपल्या घरात हे सगळं काय चाललंय. असू दे ग. कधी कधी काही काही गोष्टी समजण्याच्या पलीकडे असतात, पण त्याचा आपण जास्त विचार नाही करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो वर बसलाय ना, त्याचं सगळीकडे बारीक लक्ष असतं. तो कुणावरही अन्याय होऊ देत नाही. हो आजी, माझाही देवावर खूप विश्वास आहे. सगळं चांगलं होईल. शाबास बाळा. हे बघ, उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. काहीतरी नक्की शुभ घडेल बघ. उद्या पाडवा आहे ना. मला माहितीये तू त्या मनस्थितीत नाहीयेस, पण तरी सुद्धा आपल्याला थोडक्यात पूजा करावी लागेल. आजी, ह्या सगळ्या गडबडीतनं माझ्या डोक्यातूनच गेलं की उद्या गुढीपाडवा आहे. आपण अशी थोडक्यात नाही, छान सागर संगीत पूजा करूया. बर, मी करेन सगळं. तू म्हणतेस ना, पण आपण मोठी पूजा करू. आणि हो, तू तुझ्या आई बाबांना भेटून ये. त्यांना नमस्कार कर. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल आणि तुलाही बरं वाटेल. हो आजी, खूप आठवण येते त्यांची. ते पण तिथे एकटे आहेत. श्रेयसला बरं वाटलं तर उद्या त्याला घेऊन जाऊ. बरोबर, चालेल? हो, नक्की घेऊन जा. शाण ग माझं बाळते. हवं तेवढं प्लॅनिंग करा आराध्या, पण या घरात होणार तेच जे आम्ही ठरवणार. उद्या श्रेयसच काय, तू सुद्धा या घराबाहेर पडू शकणार नाही. बघतो ना तू कशी तुझ्या आई वडिलांना भेटतेस ते. इट विल नॉट बी पॉसिबल. आय वोंट लेट इट हॅपन. डू यू अंडरस्टँड? I'll make sure you understand. ताई, भाऊजींची तब्येत कशी आहे? बरे आहेत ना ते आता? ठीक आहे, तो आता झोपलाय तो. पण हे सगळं असं अचानक कसं काय झालं? तुला म्हंटल ना मी, ती बाई कुठल्याही थराला जाऊ शकते. हे सगळं तिनेच केलंय ग. आणि तरी तुला वाटतं की ती बाई सुधारेल? हे बघ, मी जे आधी म्हणायचे ना ते मला अजूनही वाटतंय की आपण श्रेयस आणि अक्षयला सगळं खरं काय ते सांगूया. म्हणजे त्यांना कळेल ना की त्यांची आई कशी आहे, तिचं खरं रूप कळेल. आणि मग आपल्याला काहीच करायची गरज नाहीये. आपण बाहेर पडूया ना यातून. अगं, तुला वाटतं का आपण त्यांना हे सांगू आणि ते आपल्यावर विश्वास ठेवतील? मुळात एवढ्या सहजासहजी ते ह्या गोष्टीवर विश्वासच ठेवणार नाही की त्यांची आई एवढी वाईट आहे. त्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावे हवेत. अगं, मग त्यासाठी आपण प्रयत्न करूयात ना. ते आपण करतोय, पण मला खात्री आहे पांढऱ्याने काळं पुसलं जातं. आणि नाही म्हटलं तरी यशोधराचा डाव तिच्यावरच उलटलाय हे बघून ती मनातून हादरली एवढं नक्की. आपण दुसऱ्याचं नुकसान करायला गेलो आणि हे सगळं काय घडलं.
एवढी भावना जरी तिच्या मनात आली असेल ना तरी तिला पश्चाताप झालाय आणि तिच्या सुधारण्याच्या होप्स आहे असं आपण समजू शकतो. शेवटी पश्चातापासारखं दुसरं प्रायश्चित्त नाही. होत आहे, पण तिने जी पापं केली आहेत ना त्याची शिक्षा भोगताना मला तिला बघायचंय. ते होईलच. आपण फक्त आपलं काम करत राहायचं. जोपर्यंत तिच्या डोळ्यात पश्चाताप दिसत नाही ना तोपर्यंत आपली न्यायाची लढाई संपणार नाहीये. अगं, हे सगळं बोलता बोलता सांगायचंच राहिलं, उद्या गुढीपाडवा आहे, आपल्याला आईबाबांना भेटायला जायचंय. हो, आपण त्यांच्यासाठी काहीतरी छान असं घेऊन जाऊया. नाहीच आयडिया. मग तू एक काम कर, तू आईबाबांसाठी छान काहीतरी गिफ्ट घेऊन ये. मला जमणार नाही ना, कारण मला श्रेयस बरोबर इथे थांबावं लागेल. पण तुला कोणी बरोबर हवं असेल तर तू अक्षयला विचार. त्याला वेळ असेल तर तो येईल तुझ्या बरोबर. चालेल, मी काहीतरी छान मस्त घेऊन येते त्यांच्यासाठी. पण खरं सांगू, मला ना आईबाबांची खूप आठवण येते ग. मला पण येते. त्यांची काळजी वाटते ग. ते दोघं बिचारे असे एकटे कसं मॅनेज करत असतील काय माहित. आई, श्राऊ, मला असं वाटतं ना तू त्यांच्या बरोबर राहायला हवं. अक्का, पण तू इथे एकटी? मी एकटी नाहीये इथे. माझ्या बरोबर श्रेयस आहे, बाबा आहेत, आजी सुद्धा आहेत. आई बाबा एकटे आहेत की नाही, त्यांना आपली गरज आहे. मी त्यांच्या बरोबर नाही राहू शकत, पण तू जाऊ शकतेस ना तिथे. हो ताई, मला कळतंय, पण श्राऊ प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. छान, आता गुढीपाडव्याचा सण आलाय. गुढीपाडवा म्हणजे काय माहितीये तुला? त्याचं काय महत्व आहे? गुढीपाडवा म्हणजे वाईटावर चांगुलपणाने केलेली मात. आणि मला विश्वास आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ना सगळं छान होणार आहे. आय होप सो. श्रेयस, चला आता हे गरमागरम दूध प्यायचंय म्हणजे तुला बरं वाटेल. पितो मी, पण त्याआधी एक विचारू. बोल, काय झालं? आज जर मला काही झालं असतं तर? मी तुझ्या आयुष्यात असेपर्यंत तुला काहीच होणार नाही. आय नो, पण तरी समज माझ्या जीवाचं खरंच